हे बघा बहिणींनो कसा राडा झालाय. ते थोडं दूध होतं ना, ते फुटलंय. जाऊ का, फुटलंय दूध, फुटलंय. आणि नाही का असं उकळी आली ना थोडीशी, तर आवाज झाला धाडकोणी. मीच घाबरले, असं माझ्या अंगावर पण आलं ना. ते घरात कुणी नाही ना, त्यामुळं बघा असं होतं. या एक पोरं बिरं असले ना, आता पोरं आता येते शाळातून, जवळच आहे ना त्या मुलाचं घर आमच्या. मी तिकडेच असते ना. आता 5-6 दिवस झाले रागाने आल्या. काल नाही का लय रडले होते मी, आणि खरं खरं रडले बहिणींनो. आणि जरा हिंदी बोलणारे असले तर त्यांना पण सांगते, मैं कल रोई ना, सच में रोई है, मैं झूठ नहीं रोई. मुझे बहुत टेंशन आया ना. मैं अभी इतने सालों से उसके घर में रहती है ना. अभी ये बेटा अलग है ना दूसरा, तर उधर कभी कभी मैं आती है 8-4 दिन में, मना रात को सोने को. और मुझे बहुत बुरा लगा. वो बच्चे भी नहीं आ रहे इधर, बच्चे भी नहीं आ रहे ना इधर, इसके लिए मुझे बहुत रोना आया. मैं सचमुच रोई. तुमको लगा रहेगा एक्टिंग की है. मुझे एक्टिंग करने को आता ही नहीं है. इतना प्रयत्न करती ना एक्टिंग करने का, नहीं जमता है मुझे. एक्टिंग करना नहीं जमता है. एक तो मैं देखो, मैं पढ़ा लिखेली नहीं है, अनपढ़ है. और मुझे क्या इतना कुछ इतना नॉलेज नहीं है. अभी ऐसा कैसा, अभी बाद में नहीं, क्या बाद में मैं थक जाएंगी. इसके लिए मैं बोलती अभी इतना नहीं हमको पूछते, तो बाद में हमको कौन पूछेगा. इसके लिए मैं अभी वीडियो बनाना चालू किया है. कभी ना कभी तो हमारा भला हो जाएगा ना, इसके लिए मैं चालू किया है. दुनिया का काम कर करके, मेहनत कर करके मेरे हाथ ना हाथ गए. अभी मेरे सब वीडियो में बोलती है मैं, हाथ दुख रहे, पैर दुख रहे, हाथ दुख रहे, पैर दुख रहे. तुम तो सुनते रहेंगे. चलो, ये दूध फट गया ना थोड़ा सा था, इसके लिए वो फट गया. हाँ चलो ठीक आहे. बहिणींनो, मी कोणी हिंदी असलं तर त्यांना कळत नाही ना, म्हणून तसं मी बोलले. ना तर मी मराठीच बोलते. कुठं मला हिंदी तर येते या, थोडंसं आपलं मी बोलते या. हिंदी पण येत नाही ना मला एवढी, थोडी थोडी. चला, इथं बघा ना कसला राडा होऊन बसलाय. केली या सुनबाईनं भाकर एक, आणि तेव्हा भाजी आहे ना. हे बघा, आता दूध तर नाही मला, दूध फुटून गेलं. आणि ते उकळी आली ना, तर आवाज झाला नाही बघा, सगळ्या ह्याच्यात दूध झालं या. भाजी केली या, का भाजी केली या. आता मी एकली आहे. आता मी एकली काय हो, बाजूवाले लेकरं आले शाळातून तर खाईन त्यांच्या बरोबर थोडीशी. काही भाजी केली, लांबून दाखवते तुम्हाला. आणि दूध तर आता नाहीये मला. आणि मला चहा तर लय आवडते, चहा मला लय आवडते. आता दूध नाही तर आता मी कशाने चहा पिऊ, सांगा बरं बहिणींनो. आता मला दूधच नाही चहा प्यायला. आता लोकांना कसं मागायचं. पाठीमागं घेतलं होतं 2 टाइम मागून, तर अर्ध पाकिट दिलं त्यांना. पण आता नाही मागणार बाबा, माझी एक तर आदत नाही तसली कुणाला काय मागायची. सुख असो दुःख असो आपणच खेटायचं, दुसऱ्यांना त्रास नाही द्यायचा, असं आहे माझं. नसलं ना तर मी उपाशी बसन, पण असं दुसऱ्यांना मागून नाही मी खाणार. हा बाबा, सुकलेले दिसले, कोण नाही घरामध्ये, काय केलं नाही का, खाल्लं नाही का, तर ठीक आहे या. पण असं खाल्लं नाही तरी मी म्हणणार हा खाल्लंय मी. चला बहिणीनं ठेवते आता, नाही का. हात धुते, माझा हात लय खराब झाला आहे दुधाने, नाही का. दूध फुटलं ना मी हाताने तिथं. काम करून गेली आमची ती बारकी सुनबाई. आता बारकी आहे का मोठी आहे, एकाचं वयाचे आहेत दोघी जणी, नाही का. चला, आणि तुम्हाला वाटन की दुसऱ्यांच्या घराचा व्हिडिओ काढते बघा, आहे का नाही. माझ्याच मुलाचं घर आहे, माझ्याच सुनाचं घर आहे, माझंच घर आहे. त्यांचं कसलं, माझंच आहे का म्हणू त्यांचं. चला ठीक आहे. सामान्य लावलं कसं, म्हणजे वेळ नाही भेटत ना तिला. आणि मी बी आता आले ना 5-6 दिवस झालं. चला बहिणींना ठेवते.
लाईट करा, सपोर्ट करा या भोळ्या बहिणीला, अनपड बहिणीला. चला ठेवते. काही खाल्लं नाही, चहा पाणी नाही, काय नाही, चहाला दूध नाही. आता दिवसभर असंच बसायचं बिगर दुधाचं. जाऊ द्या, चला चालत नाही का नाही.